पालघर शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत असून वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे। पालघरमध्ये रिक्षा तसेच मनोर पालघर मार्गावरील इको मॅजिक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक केली जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। विशेष म्हणजे अनेक वाहने वाहतूक पोलिसांसमोरून जात असतानाही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। शहरातील पालघर रेल्वे स्टेशन परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, 4 रस्ता, पालघर मनोर रोड, कचेरी रोड आणि इतर प्रमुख मार्गांवर बेकायदेशीर रिक्षा पार्किंग, रस्त्यावरच प्रवासी चढवणे उतरवणे, मनमानी यू-टर्न, अवैध थांबे आणि ओव्हरस्पीड वाहतूक यामुळे दिवसाच्या बहुतांश वेळेत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवांना बसत। तसेच मनोर पालघर मार्गावर धावणाऱ्या इको मॅजिक वाहनांबाबतही प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पूर्ण भाडे देऊनही आम्हाला नीट बसायला जागा मिळत नाही, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली। अशा गर्दीच्या वाहनांमध्ये अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये मंजुरी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे हा कायद्याचा भंग असून त्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे। तसेच ओव्हरलोड माल वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्याचे अधिकार संबंधित यंत्रणांना आहे। मात्र प्रत्यक्षात सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने नियमभंग करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। पालघर वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आरटीओ आणि पालघर नगर परिषद यांनी संयुक्त विशेष मोहीम राबवून ओव्हरसीट रिक्षा, इको मॅजिक, ओव्हरलोड मालवाहतूक वाहने, बेकायदेशीर पार्किंग, अतिक्रमण आणि अनधिकृत वाहतूक यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच शहरात निश्चित रिक्षा तांबे, वाहतूक शिस्तीचे नियोजन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख आणि नियमित दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात येत आहे। नियम पाळणाऱ्यांनाच शिक्षा आणि नियम तोडणाऱ्यांना मोकळीक, अशी व्यवस्था किती दिवस चालणार? अपघात घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आजच कठोर अंमलबजावणी झाली तरच पालघरची वाहतूक शिस्तीत येईल, अन्यथा निष्क्रिय प्रशासनालाच प्रत्येक अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।